अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या नेत्याच्या हरामखोर पैदाशी पैदा ज्या झाल्यात ह्या गुंडाच्या त्यांचे प्रताप येते. काय वाटलं असतं या बापाला? मी असलं कधी दाखवित नाही. मला त्या 3 वर्षाच्या लेकीच ऐकलं आणि हे बघितलं, याचा खून झालाय आणि आरोपी अटक नाही. सडली ही बॉडली, पूर्ण सडली. नाव काय रे त्याच्यावर? कृष्णा खोरे कोरे. तुमच्या धाराशिवच हे मॅटर हे पद बघा. ही बॉडी गृहमंत्री आहेत का झोपले? हे बघा प्रताप, तुमच्या पक्षातल्या संविधानाच्या पदावर बसलेल्या माणसांच्या कार्यकर्त्याचे प्रताप. हे जरा व्यासपीठावरच्या नेत्याला दाखवा. हे केजच आहे, हे केज मधलं. केज मध्ये सुद्धा अशीच एक मुलगी मारून टाकली. मुलगी मारून टाकली. हे आरोपी दारू पितेत बाहेर फरार आहेत आत्ताही. हे सुद्धा त्या धन्या मुंड्यांनी पाळलेली पैदासच. हे असे फिरतेत. न्याय द्यायचा नाही का? मी कोणाला काही बोललो नाही. या धन्या मुंड्याचं मी कधी नाव घेतलं नाही. जो लोकांच्या पोरी छेडायचं सांगतो, आया बहिणीची इज्जत घेतो, जो खून करायचं सांगतो, असल्यांचा तोंडावर आम्ही नाव सुद्धा घेत नाही. पण ज्या दिवशी धनंजय देशमुखांना यांनी पोलीस स्टेशन मधून जाऊन धमकी दिली, त्या दिवसापासून मी धनंजय मुंड्याच्या मागे लागलो. आणि एकदा मी मागे लागलो तर पाणी पाजल्याशिवाय सोडित नाही. आपला रूलच तसा आहे. कुंकुडून कसा सुटतो आणि कसा काय होतो ते मी बघणार आहे. कारण त्याला मी सांगितलं तू माझ्या नादाला लागू नको. आता लागला. यांनी टोळ्या पाळल्यात. या जमिनी हडपायला लागले, घर हडपायला लागले. यांना जात कळत नाही. त्या पिठी नायगावला धनगराचं पोरगा तळ्यात मारून टाकलं. बंगाली पिंपळ्या सुद्धा महारनोरचं पोरगा मारून टाकला. यांनी फक्त लोक मारायचं ठरवलं. यांना जातीशी घेणं देणं नाही. यांना नीट करायचे. सगळ्या वस्तू मराठ्यांकडे आहेत. फक्त आपण आणखी त्या हातात घेतल्या नाहीत. जर धनंजय मुंडे त्याच्या गुंडाच्या टोळीच्या माध्यमातून असंच करत राहिला तर पुढच्या काळात आपल्याला सुद्धा सावध राहावं लागणार आहे. त्याचं पाप झाकायसाठी तो ओबीसीचं पांघरून घेतोय. याच्यात ओबीसीचा काय समान? आरक्षणात सुद्धा ओबीसीचा काय समान? तो आमचा हक्क आहे आणि आम्ही तो मागतोय. संतोष भाईला न्याय मागायचा नाही का? धनंजय मुंडे, तुमच्या घरातलं कोणी मेल्यावर किंवा कोणी मारून टाकल्यावर आम्ही प्रतिमोर्चे काढायचे का? तुला आता राज्यात ही रूढ पाडायची काय? 50 नासके गुंड गोळा करून ते धनंजय देशमुखला धमकी देत आहेत. तुम्ही जात हात घालू नका. मराठे जाय होर पळतान बर का? माजल्यासारखं सोशल मीडियावर बोलताय. सहन होईल तर होईल. जर तुम्ही असा त्रास देत राहिलात तर मराठ्यांना नाविलाजानं उठाव करावाच लागणार आहे. मी तर भेट नाही. या समाजाच्या पायावरती आपण या अगोदर जीव अर्पण केलाय. भेटतो कोणाला? आणि धनंजय मुंडे भेट नसतो. मनोज जरांगे, तुझे लोक शांत कर. जर या पुढे मराठ्यांना त्रास झाला, गोरगरीब दलित मुस्लिमांना ओबीसीला जर त्रास झाला तर सामना 25 जानेवारीच्या नंतर होणार आहे. पुन्हा एकदा धनंजय मुंडेला सांगतो, टोळी थांबव. लाभार्थी टोळीनं अन्याय चालवला, थांबव तिला. जड जाईन बर का? ही धमकी नाही, तुला सावध करायलोय.
तुला मी सांगितलं होतं माझ्या नादी लागू नको. यांची मस्ती थांबव. जर याच्या पुढं तुझ्या गुंडानं लाभार्थी टोळीनं कोणाला त्रास दिला किंवा देशमुख कुटुंबाला जर बोललं तर लक्षात ठेव, त्या गुंडाचा बंदोबस्त आम्हाला करावा लागणार आहे. गुंडाला आम्ही बोलणार, तुझ्या जातीला कधी बोललो नाहीत. पांघरून घेऊ नको तुझं पाप झाकायसाठी. शेवटचं सांगतो,